थेट वार्ता चॅनलच्या वतीने आम्ही दिल्लीत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाचा तीव्र शब्दात निषेध करतो। निरपराध नागरिकांचे प्राण घेणाऱ्या या दहशतवादी कृत्याचा प्रत्येक संवेदनशील भारतीय मनापासून तिरस्कार करतो। पण या घटनेपलीकडेही एक मोठा प्रश्न उभा राहतो, दहशतवादाचा अंत कसा करायचा? दहशतवाद हा केवळ हिंसेचा प्रकार नाही, तो एक मानसिकता आहे। असहिष्णुता, धार्मिक विकृती, राजकीय स्वार्थ आणि सामाजिक अन्याय यांचा संगम म्हणजे दहशतवाद। दिल्लीतील स्फोट केवळ राजधानीवरचा हल्ला नाही, तर भारताच्या शांततेवरचा आघात आहे। प्रत्येक वेळेला या अशा घटनांनंतर आपण सुरक्षा वाढवा म्हणतो, पण प्रश्न कायम राहतो, या प्रवृत्तीला थांबवायचं कसं? कारण दहशतवाद बॉम्बपेक्षा अधिक धोकादायक आहे। तो माणसाच्या मनात पेरला जातो। आज जगभरातील देश एकत्र येऊन ग्लोबल काउंटर टेररिझम स्ट्रॅटेजी राबवत आहेत। फक्त सैन्य कारवाई पुरेशी नाही, दहशतवादाची बीजे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायात रुजतात। म्हणूनच शिक्षण प्रणालीत सहिष्णुतेचे मूल्य रुजवणे, युवकांना संवाद आणि नवनिर्मितीची संधी देणे, धार्मिक नेत्यांनी शांततेचा संदेश देणे, सायबर माध्यमावरून होत असलेला अतिरेक रोखणे हेच दीर्घकालीन उपाय ठरू शकतात। भारताने अनेक वेळा दहशतवादाचा सामना केला आहे, पण प्रत्येक वेळी आम्ही अधिक सक्षम बनलो आहोत। राष्ट्रीय तपास संस्था, सुरक्षा दल आणि माहिती तंत्रज्ञान विभाग हे सतत सजग आहेत। मात्र केवळ शासन नव्हे, तर नागरिकांचाही सहभाग तितकाच आवश्यक आहे। संवेदनशीलता, जागरूकता आणि सामूहिक नकार हेच दहशतवादावरील सर्वात मोठं उत्तर आहे। कोणत्याही धर्मात हिंसेला स्थान नाही। दहशतवादाचा एकमेव शत्रू म्हणजे माणसातील मानवता। प्रत्येक मानवाच्या मनात द्वेषाऐवजी प्रेम भावना कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। आज आपण ठरवूया, भीतीला नव्हे तर एकतेला बळ देऊया। कारण शांततेचा आवाज कितीही मंद असला तरी तो गोळीपेक्षा जास्त प्रभावी असतो। थेट वार्ता चॅनलच्या वतीने पुन्हा एकदा दिल्ली स्फोटातील सर्व पीडितांना भावपूर्ण आदरांजली आणि एकच संदेश, दहशतवादावर विजय म्हणजे मानवतेचा विजय। खरंच आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। धन्यवाद।